बघताय स्पेशल रिपोर्ट। मराठवाडा म्हटलं की आधी सगळ्यात डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं ते म्हणजे दुष्काळाचं। मात्र यंदा मराठवाड्यातल्या काही भागामध्ये आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला आणि होत्याचं नव्हतं झालं। रविवारी रात्री नांदेडच्या मुखेड तालुक्यातल्या काही गावांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे हाहाकार उडाला। त्यामुळे दुष्काळी मुखेडमध्ये जनजीवन पुरतं विस्कळीत झालं। मुखेड नांदेडमधला एक दुष्काळी तालुका, पण याच मुखेडमध्ये इतका पाऊस कोसळला की असा पाऊस तालुक्यातल्या गावातल्या अनेक लोकांनी आजपर्यंत पाहिला नसेल। दुष्काळी मुखेडच्या सीमेवर असलेल्या उदगीर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला। त्यामुळे लेंडी नदीला पूर आला आणि नदीकाठची 6 गावं अक्षरशः वाहून गेली। जीव वाचवण्यासाठी माणसं घराबाहेर पडली तेव्हा चक्क छातीपर्यंत पाण्यातून त्यांना वाट काढावी लागली। आम्ही निघून आल्या, आम्हाला नरड्यापत्र पाणी आला, आम्हाला चलायला आमचा जीव वाचून घ्यायचा, आम्हाला आता सोडून देऊन निघून आल्या देशाच्या वाड्यावर। देश पांड्याच्या वाड्यावर आल्या की तिथं पाणी त्याच्या बी नरड्याला पाणी आलं, गळ्याला वरी उंचावरती। आता वाचना आता आमची सरलं तिथं संपलं म्हणते। लोक वाहून गेले गावातले गेले की 5 सासरा गेले, झालं दुसऱ्या बाया गेला, आता संसार तर गेलाच, हातातला सासरा बी गेला। बाप चांगले होते आणि अचानकच एकला पाणी सुरू झालं, आता त्यांना जीवच वाचून घ्यायचं पडलं आम्हाला। मग तुम्हाला बोटनं वाचवल्यावर वाटलं का तुम्ही जगताल म्हणून? जगत्या म्हणून वाटलं नाही, ती ही आणली होती असं लावून नाही आला तर आम्ही येईना म्हणल्या, मेल्या तर मेल्या म्हणले। आता तिथंच बसल्या तर मागून ती बोलली, मग नंतर तिच्यात बसून आले आम्ही। मला कुठून आणून बसले तिथं बघा वाड्यामध्ये। मला चलायला गेलं काय ना गेलं, माझ्या पाणी इतकं आलं, मला उचलून आणले। या सगळ्या बहिणी आहेत, भाव आहेत, वडील, आम्हाला काही सुधारणा गेलं बघा साहेब। असं बघलं होतं आम्ही कवाच बघितला नाही, आम्हाला या अचानक घडलं। रविवारी मध्यरात्री झालेल्या या ढगफुटी सदृश पावसामुळे भेंडेगाव, बुद्रुक, भिंगोली, हसनाळ, रावणगाव, भासवाडी आणि मारजवाडी ही 6 गावं पाण्याखाली गेली। या गावातले शेकडो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले तर काही जणांना जीवही गमवावा लागला। ढगफुटी सदृश्य पावसामुळे अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचाव कार्याला सुरुवात केली। आज दिवसभर बचाव कार्य हे सुरू होतं। सर्वात जास्त नुकसान जे आहे ते रावणगाव आणि हरसनाळ या गावामध्ये झालेलं होतं, ज्या ठिकाणी आज दिवसभर बचाव कार्य हे सुरू होतं। मुखेडमध्ये याआधी सरासरी पाऊस कधीही 100 मिलीमीटरच्या वर नोंदवला गेला नव्हता। मात्र रविवारी मध्यरात्री तब्बल 206 मिलीमीटर इतका पाऊस झाला। पण पुराच्या पाण्यात अडकलेल्या हसनोळमधील गावकऱ्यांनी मात्र या परिस्थितीला प्रशासनाला जबाबदार धरलाय। लेंडी धरणाचं काम चालू आहे। वारंवार आमची जी इथं कृती समिती होती का आम्ही सर्वांनी माननीय प्रशासनाला विनंती केली होती की गळभरणी करण्याच्या पूर्वी या गावाचं पुनर्वसन करण्यात यावं, जेणेकरून अशी परिस्थिती उद्भवणार नाही। तरी पण प्रशासनानं त्या ठिकाणी पोलीस फोर्स लावून गळभरणी केली। आज आपण बघतोय ही परिस्थिती या ठिकाणी गावावर उद्भवलेली आहे। घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही परिस्थितीचा आढावा घेतला। नागपूर विभागामध्ये जर आपण विचार केला तर साधारणपणे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट हा आता पुढच्या 2-3 दिवस दिलेला आहे। सध्या तरी खूप पुराची स्थिती नाही आहे, पण दक्षिण गडचिरोलीमध्ये थोडी पूर सदृश स्थिती आता बिल्टअप होते आहे आणि पुढच्या 2 दिवसामध्ये इथे कदाचित पावसाची परिस्थिती वाढू शकते। त्या दृष्टीनं देखील हे काम चाललेलं आहे आणि पूर्णपणे ज्या व्यवस्था करायला पाहिजे त्या व्यवस्था त्या ठिकाणी केल्या आहेत। राज्यभरात सध्या पावसानं धुमाकूळ घातलाय, पण मुखेडमधल्या ढगफुटीनं मात्र हाहाकार उडून दिला। अभिषेक एकबोटे, ABP माझा, मुखेड, नांदेड।